सर्व चिठ्ठ्या शो करा। त्या व्यतिरिक्त आपल्याकडे इतर कोणत्याही चिठ्ठ्या नाहीत। बॉक्स सर्व ट्रे सर्व रिकामे दाखवा। रवी ट्रम एक ते 28 दाखवा सर्वांना। इथून दिसतं का बघ, इथून दिसतं का बघ, ते बोलतात त्या बघा मोबाईल पण खराब आहे काय झालं मीटिंग नाला तर मग दिलेने केला काय हा बघ आता आली घ्या यानंतर प्रभाग 1ब ते 28ब पर्यंत 2ब 3ब 4ब 5ब 6ब 7ब 8ब 9ब 10ब 11ब 12ब 13ब। यानंतर प्रेझेंटेशन स्क्रीन सुरू करा। निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार आपल्याला कल्पना आहे की आपल्या महापालिकेसाठी 4 सदस्यांचा प्रभाग रचना करण्यात आलेली आहे। एकूण 28 प्रभाग आपल्याकडे आहेत। त्यापैकी 4 सदस्यांचे 27 प्रभाग आहेत, 3 सदस्यांचा 1 प्रभाग आहे आणि दोन्ही सदस्य प्रकारातील प्रभाग मिळून 111 जागा आपल्याकडे आहेत। 2011च्या जनगणनेनुसार आपल्या महानगरपालिकेची एकूण लोकसंख्या आहे 11,36,170। त्यापैकी अनुसूचित जाती या प्रवर्गाची लोकसंख्या आहे 1,08,39 आणि अनुसूचित जमाती या प्रवर्गाची लोकसंख्या आहे 19,646। आपल्याला कल्पना आहे की 111 सदस्य आपल्याला निवडून द्यावायचे आहेत। त्यापैकी अनुसूचित जमातीला 2 जागा राखीव होतील, अनुसूचित जातीसाठी 10 जागा राखीव होतील, नागरिकांचा मागास प्रवर्ग या प्रवर्गासाठी 29 जागा राखीव होतील, सर्वसाधारण किंवा अनारक्षित ज्याला आपण म्हणू
70 राहतील, त्यापैकी 35 जागा ह्या महिलांसाठी राखीव होतील. नामप्रच्या 29 पैकी 15 जागा महिलांसाठी राखीव होतील. अनुसूचित जातीच्या 10 जागापैकी 5 जागा महिलांकरिता राखीव होतील त्या प्रवर्गातील. आणि अनुसूचित जमातीच्या एकूण 2 जागापैकी त्या प्रवर्गाच्या महिलांसाठी 1 जागा आरक्षित होईल. अशा एकूण 111 जागांपैकी महिलांकरिता 56 जागा राखीव होतील, आरक्षित होतील. नेक्स्ट, आपण प्रभाग रचना ज्यावेळेस केली त्यावेळेस प्रत्येक प्रभागाची 1 ते 28 प्रभागाची लोकसंख्या, एकूण लोकसंख्या, त्यातील अनुसूचित जातीची लोकसंख्या किती, अनुसूचित जमातीची लोकसंख्या, हे सर्व आपण यापूर्वीच प्रसिद्ध केलेलं आहे. मला वाटतं की आता जो पहिला जो आपला प्रारंभिक जी माहिती होती, सर्वांना जी बेसिक इन्फॉर्मेशन आहे ती आता आपल्या समोर ठेवलेली आहे. आणि आता इथून पुढे मग मला वाटतं आपण आरक्षणाचं जे काय आहे ती प्रक्रिया आपण सुरू करूया. प्रवर्गाने हे आरक्षण याच्यामध्ये सुरू होईल. जसं आपल्याला सर्वांना ज्ञात आहे की राज्य शासनाने महाराष्ट्र महानगरपालिका सुधारणा अधिनियम 2024 अन्वये महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम यामध्ये सुधारणा केली असून त्यानुसार महानगरपालिकेतील प्रभावामध्ये शक्य असेल तेथवर 4 पालिका सदस्य आणि 3 पेक्षा कमी नाही, 5 पेक्षा अधिक नाही एवढी सदस्य निवडण्याची तरतूद केली आहे. आणि याबाबतची अधिसूचना ही दिनांक 20 मे 2025 रोजी प्रकाशित केली आहे. आणि या 20 मे 2025ची याच्यासाठी ही जी आपल्याला प्रथमच ही 4 सदस्यीय निवडणूक होत असल्यामुळे ही प्रथम निवडणूक घोषित करून याच्यानंतर येणाऱ्या ह्या निवडणुका चक्रानुक्रमानुसार आरक्षणासाठी राखीव राहणार आहे. त्यामुळे ही प्रथम निवडणूक आहे. त्याच्यानुसार ही जी आरक्षणाची जी सोडत आहे ती सुरू करावी. त्याच्यामध्ये प्रथम अनुसूचित जाती प्रवर्गासाठी जे वाटपाची करायची आणि ती पद्धत आहे ती आपल्याला इथून पुढे सांगण्यात येईल. आपण नेक्स्ट, सर्वप्रथम आपण अनुसूचित जाती या प्रवर्गाकरता आरक्षण निश्चित करूया. नेक्स्ट, अनुसूचित जाती या प्रवर्गासाठी 10 जागा कशा पद्धतीनं राखीव होतात ते आपल्याला स्क्रीनवर समजून सांगितलेलं आहे. त्यामध्ये अनुसूचित जातीची लोकसंख्या भागिले एकूण लोकसंख्या आणि एकूण सदस्य संख्या अशा पद्धतीनं 10 जागा अनुसूचित जातीच्या प्रवर्गासाठी राखीव होतात. इथे 9.85 असं आकडा जरी आला असेल तरी आयोगाच्या सूचना आहेत ते पूर्णांकात आपल्याला धरायच्यात, म्हणजे 10 जागा आपल्याला येतील या ठिकाणी. नेक्स्ट, आपल्या एकूण 1 ते 28 प्रभागामधील अनुसूचित जाती या प्रवर्गाची जी लोकसंख्येची टक्केवारी आहे ही त्या प्रवर्गाच्या लोकसंख्येच्या टक्केवारीशी तुलना करून अशा पद्धतीनं सर्वप्रथम ज्या प्रभागाची अनुसूचित जातीच्या लोकसंख्येची टक्केवारी सर्वाधिक आहे असा प्रथम घेऊन नंतर उतरत्या क्रमानं आपण मांडणी केलेली आहे. मला वाटतं की आपण हा जो 20 मे 2025चा जो GR आहे त्याच्यानुसार कशा पद्धतीने हे आरक्षण काढलं जातं ते पण घ्या, समजून सांगा आणि नंतर मग पुढे ह्या मुद्द्यावर या. हो सर, पहिला जो मुद्दा आहे की अनुसूचित जातीची जी लोकसंख्या आहे त्या लोकसंख्येची टक्केवारी काढायची आणि ज्या प्रवर्गामध्ये सुरुवातीला जास्त टक्केवारी आहे अनुसूचित जाती प्रवर्गाची त्यापासून सुरुवात करून उतरत्या क्रमानं आपल्याला मांडणी करायची, ती पडद्यावर आपण केलेली आहे. आणि 10 जागा आपल्याला अनुसूचित जातीसाठी आरक्षित करायच्या असल्याने सर्वाधिक टक्केवारी जी आहे त्यापासून सुरुवात करून उतरत्या क्रमानं आपल्याला स्क्रीनवर दाखवलेले आहे. त्यानुसार प्रभाग क्रमांक नेक्स्ट 1 2 3 4 6 7 8 20 22 28 या 10 जागा प्रवर्गातल्या अनुसूचित जाती या प्रवर्गासाठी आरक्षित झालेल्या आहेत. चिठ्ठ्या, त्या 10 जागांच्या चिठ्ठ्या त्या बॉक्समध्ये टाका. 1 2 3
3A 4A 6A 7A 8A 20A. प्रेझेंटेशन स्क्रीनवर दाखवते 10 जागा ज्या आहेत ना त्या प्रेझेंटेशन जाऊ दे, हे सगळ्यांना दिसतंय पुढे टाकते. 20A 22A 28A 28A अशा पद्धतीनं 10 जागा ह्या अनुसूचित जाती प्रवर्गासाठी आरक्षित करण्यात आलेल्या आहेत. ह्या आपल्याला कल्पना आहे प्रत्येक प्रभागामध्ये 4 जागा आहेत, शेवटच्या प्रभागामध्ये 3 जागा आहेत. जागेंना क्रमांक जे आपण देतो ते 1A 1B क ड असं जरी असलं तरी प्रत्यक्ष प्रभागामध्ये असं कोणतेही वाटप होणार नाही, हे नोशनल आहे. पहिल्यांदा आयोगाच्या आदेशाप्रमाणे आपल्याला अनुसूचित जातीचं आरक्षण करायचं आहे, त्यानंतर अनुसूचित जमातीचं आरक्षण करायचं आहे, त्यानंतर नागरिकांचा मागास प्रवर्ग आणि मग सर्वसाधारण अशा पद्धतीनं अ ब क ज्या जागा सर्वप्रथम येतील त्या अ ब क ड बसतील आणि प्रत्यक्षात फील्डवर हे काही डिवाइड राहणार नाही, ही फक्त नोशनल आहे. पुढे स्क्रीन. आता ह्या 10 जागा आरक्षित झाल्याच्या चिठ्ठ्या आपणास दाखवलेल्या आहेत. यापैकी 5 जागा अनुसूचित जमाती जाती महिलांकरिता आरक्षित कराव्याच्या, त्यासाठी चिठ्ठ्या आपल्याला काढायच्या. एक एक चिठ्ठी दाखवून रोल करा, दाखवून रोल करायची आणि ड्रम मध्ये टाकायची, रोलर मध्ये. 1A ओके. 2A 3A 4A 6A 7A 8A 20A 22A 28A 29A
अशा तऱ्हेनं अनुसूचित जातीच्या 10 प्रभागाच्या चिठ्ठ्या प्लास्टिकच्या पाईपनं रोल केलेल्या आहेत, एकसारख्या रोल केलेल्या आहेत. यासाठी A4 साईजचा कागद पण आपण एकसारखाच वापरलेला आहे आणि एकसारख्या रंगाचा म्हणजे हिरव्या रंगाचा रबर बँड पण एकसारखाच आहे. अशा पद्धतीनं चिठ्ठ्या टाकलेल्या आहेत. यानंतर शाळेतील एक एक विद्यार्थी येऊन त्यातली एक एक चिठ्ठी काढेल. तन्मय देशमुख, नवी मुंबई महापालिका शाळेतले हे विद्यार्थी आहेत. त्यांच्या डोळ्यावर काळी पट्टी बांधण्यात येईल आणि ते यामधले एक एक विद्यार्थी एक एक चिठ्ठी काढेल आणि ती महिला आरक्षित साठी हे अनुसूचित जातीचे वॉर्ड घोषित होते. सांगितलं तन्मय देशमुख. एकच चिठ्ठी काढेल. ड्रम फिरवायचा आहे 5 वेळा एका बाजूने आणि 5 वेळा दुसऱ्या बाजूने. एक चिठ्ठी त्यांनी काढलेली आहे. वाचतो. 1 अ हा अनुसूचित जातीचा प्रभाग महिला राखीव झालेला आहे. 1 अ महिलांच्या अनुसूचित जाती महिलांच्या बॉक्समध्ये ती चिठ्ठी टाकण्यात आली. पुढचा मुलगा आहे तेजस उबाळे. त्याच्याही डोळ्यावर काळी पट्टी बांधण्यात येईल आणि एक चिठ्ठी तो काढेल त्यातनं. पाच वेळा क्लॉकवाईज आणि 5 वेळा अँटी क्लॉकवाईज फिरवतोय जरा. तेजस त्यातमध्ये हात घालून कोणतीही एक चिठ्ठी काढ. आणखी एक चिठ्ठी काढलेली आहे अनुसूचित जाती महिलांचा. 20 अ 20 अ 20 अ 20 अ रत्नेश त्रिपाठी. रत्नेश त्रिपाठी रत्नेश त्रिपाठी कोणतीही एक चिठ्ठी काढ. रत्नेश त्यामध्ये हात घालून. चार अ प्रभाग क्रमांक 4 अ 4 अ 4 अ पुढचा मुलगा आयुष चौरसिया. आयुष चौरसिया. आयुषच्या डोळ्यावर सुद्धा पट्टी बांधण्यात येते आहे. आयुष त्यामधून एक चिठ्ठी काढेल. अनुसूचित जाती महिला राखीव. अठ्ठावीस अ आणि स्वराज धनराज याने मंचावर यावं. स्वराज धनराज. त्याच्या डोळ्यावर एक पट्टी बांधण्यात येते आहे.
10 पैकी 5 प्रभाग जे अनुसूचित जाती महिला राखीव आहेत त्यातला 5व्या भागाची चिठ्ठी काढण्यात येते आहे. खाली बसा ना. स्वराज त्यामधनं एक चिठ्ठी काढतो आहे. एक चिठ्ठी काढलेली आहे त्याने. दोन अ हा प्रभाग महिलांसाठी या ठिकाणी अनुसूचित जाती महिला राखीव झालेला आहे. 1 अ, 2 अ, 4 अ, 20 अ आणि 28 अ हे 5 प्रभाग अनुसूचित जाती महिलांसाठी राखीव आहेत आणि उरलेल्या 5ही चिठ्ठ्या अनुसूचित जातीच्या त्या बॉक्समध्ये ठेवल्या जातील. उरलेल्या 5 चिठ्ठ्या 22 अ, 7 अ, 3 अ, 8 अ, 6 अ, याप्रमाणे अनुसूचित जातीच्या ज्या 10 जागा राखीव होत्या त्याप्रमाणे 5 महिलांसाठी आरक्षण पूर्ण झालेलं आहे. नेक्स्ट पुढे अनुसूचित जमाती या प्रवर्गासाठी एकूण 2 जागा राखीव आपल्याला ठेवायच्या आहेत. त्या 2 जागा 111 पैकी 2 जागा कशा पद्धतीने येईल याचं सूत्र आपल्याला स्क्रीनवर दाखवलेलं आहे. अशा पद्धतीनं 2 जागा राखून ठेवण्यात येतील. 1 ते 28 या प्रभागातील अनुसूचित जमाती या प्रवर्गाची लोकसंख्येची टक्केवारी आणि त्या प्रभागाच्या लोकसंख्येची एकूण टक्केवारीशी तुलना करून ज्या प्रभागाची अनुसूचित जमातीची लोकसंख्येची टक्केवारी सर्वात जास्त आहे त्यापासून सुरुवात करून उतरत्या क्रमाने आपण लोकसंख्येच्या टक्केवारीची मांडणी केलेली आहे. यामुळे प्रभाग क्रमांक 6 मध्ये सर्वात जास्त अनुसूचित जमाती प्रवर्गाची लोकसंख्येची टक्केवारी आहे आणि त्यानंतर प्रभाग 8 मध्ये अशा पद्धतीनं 2 जागा या 2 प्रभागामध्ये अनुसूचित जमाती या प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात येत आहेत. त्याचे प्रभाग क्रमांक आहेत 6ब आणि 8ब. दोन प्रभागाच्या चिठ्ठ्या ज्या अनुसूचित जमाती करता राखीव आहेत त्या आपण त्या बॉक्समध्ये ठेवतो आहोत. 6ब आणि 8ब. 6ब, 8ब. आता या 2 जागांपैकी 1 जागा अनुसूचित जमाती महिलेसाठी राखीव करण्यात येईल चिठ्ठी काढून. पुन्हा तीच प्रक्रिया 6ब आणि 8बच्या दोन्ही चिठ्ठ्या रोलअप करून सारख्या प्रकारचा रोलअप करून त्याला सारख्या प्रकारचा रबर बँड लावून त्या आपल्या रोलरमध्ये टाकण्यात येतील आणि एका मुलाला एक चिठ्ठी काढायला सांगितली जाईल जी अनुसूचित जमाती महिलांसाठी तो राखीव वाढवेल. 6ब आणि 8ब.
शाळेचे विद्यार्थी कोणीही वरे रत्नेश त्रिपाठी अज्ञावन्न कोणाचंही नाव घेऊ आपण. त्याच्या डोळ्यावर काळी पट्टी बांधलेली आहे. त्यापैकी क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज रोलर फिरवण्यात येतो आहे. त्यामधून तो एक चिठ्ठी काढेल. ती जो चिठ्ठी काढेल त्यावर जो क्रमांक असेल तो अनुसूचित जमाती महिलांसाठी राखीव वड होईल. एक चिठ्ठी काढलेली आहे. सहा ब हा महिलांसाठी अनुसूचित जमातीचा राखीव वॉर्ड झालेला आहे. 6ब आणि उरलेली 8ब ची चिठ्ठी अनुसूचित जमातीच्या बॉक्समध्ये परत ठेवण्यात आलेली आहे आणि ड्रम रिकामा करण्यात आलेला आहे. यानंतर नागरिकांच्या मागास प्रवर्ग या प्रवर्गासाठी 29 जागा आपल्याला राखीव ठेवायच्या आहेत. त्या कशा पद्धतीनं राखीव ठेवायच्या आपण बघूया. ही 29 जागांचं जे सूत्र आहे ते कशा पद्धतीने 29 जागा आलेल्या आहेत आपण बघू शकता. आयोगाच्या सूचनेनुसार जसं अनुसूचित जाती आणि जमातीचं सूत्र गणित करताना अपूर्णांक धरावायचा नाही, पूर्णांक धरावायचा असं जे सूत्र आहे, या बाबतीत सूचना अशा आहेत की गणना करताना अपूर्णांक आल्यास तो दुर्लक्ष करावा. नामप्रच्या बाबतीत अपूर्णांक दुर्लक्षित करावा ही स्पेसिफिक सूचना आहे, आयोगाचा नियम आहे, तो आपल्या कृपया लक्षात आणून देण्यात येत आहे. नेक्स्ट, सर्वप्रथम नामप्रच्या जागा आरक्षित करताना आपला पहिला जो नियम आहे की प्रत्येक प्रभागामध्ये एक जागा नामप्रसाठी आपल्याला नेमून द्यावायची आहे. आपल्या नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी एकूण 29 जागा आहेत. त्यापैकी प्रत्येक प्रभागामध्ये म्हणजे 28 प्रभागामध्ये एक नामप्रची जागा आपल्याला थेट नेमून द्यावायची आहे. यामध्ये चिठ्ठी निघणार नाही, थेट नेमून द्यावायची आहे. ह्या 28 जागा प्रत्येक प्रभागामध्ये एक जागा थेट नामप्रसाठी नेमून द्यायची. ती कशा पद्धतीने आपण बघूया. तक्ता काढा स्क्रीनवर तक्ता काढा. सुरुवातीपासून प्रभाग 1ब नामाप्र एक ब काढली, एक ब काढा. हा, एक ब ठेवा बॉक्स मध्ये द्या. 2ब नामाप्र, 2ब, 3ब, 3ब, 4ब, 4ब, 5अ, 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 6क, 6क, 7ब, 7ब, 8क, 8क, 8क,
9 अ 9 अ 10 अ 10 अ 11 अ 11 अ 12 अ 12 अ 13 अ 13 अ 14 अ 14 अ 15 अ 15 अ 16 अ 16 अ 17 अ 17 अ 18 अ 18 अ 19 अ 19 अ 20 ब 20 ब 21 अ 21 अ 21 अ 22 ब 22 ब 22 ब 23 अ 23 अ 24 अ 24 अ 25 अ 25 अ 26 अ 26 अ 27 अ 27 अ 28 ब 28 ब 28 ब या पद्धतीनं नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी ज्या 29 जागा आपल्याला टिकून ठेवायच्या आहेत त्यापैकी 28 जागा आपण थेट प्रत्येक प्रभागात एक या पद्धतीनं नेमून देण्यात आलेली आहे. आता पुढचा जो नियम आपला असा आहे, एक जागा आपल्याला आता आणखी नाममात्रसाठी द्यायची. तर ज्या प्रभागामध्ये किमान 3 जागा बिनराखीव राहिलेल्या असतील असे प्रभागांची यादी करून त्याच्या चिठ्ठ्या करून त्यापैकी एक जागा आपल्याला नाममात्रसाठी आरक्षित करावायची आहे. असे 18 प्रभाग आता आपल्याकडे शिल्लक आहेत ज्या ठिकाणी किमान 3 जागा बिनराखीव राहिलेल्या आहेत. ते प्रभाग आपल्याला आम्ही वाचून दाखवतो. त्याच्या चिठ्ठ्या काढा. 5 ब 5 ब चिठ्ठी लगेच चिठ्ठी हा 5 ब गोल करून याच्यात टाकायच्या ज्या उरलेल्या आहेत त्याच्यातनं मग एक 5 ब ची चिठ्ठी ज्या प्रभागामध्ये किमान 3 जागा बिनराखीव झालेल्या नाहीत असे 18 प्रभाग आपल्या पडद्यावर आपल्याला दाखवलेले आहेत. असे 18 प्रभागाच्या चिठ्ठ्यामधून आपल्याला एक जागा काढायची ती नाममात्रसाठी जाईल.
नाही, वाचून दाखवा अगोदर 18 प्रभाग जे आहेत ना. हो सर. हो. ते प्रभाग आहे सर 5B. 5 सांगा. 5B नाही, 5. हो. 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 23, 24, 25, 26 आणि 27. हा 20 नाही, सॉरी. थोडा घाई नका करू. 21, 23, 24, 25, 26, 27. आता आपण जर बघितलं असेल की ही जी 18 प्रभाग आहे की त्याच्यामध्ये 3 पेक्षा जास्त जागा अजूनही बिनराखीव आहे. आणि आता जो पुढला एक जागा राखीव ठेवायची आता अ झालेला आहे सगळीकडे. त्यामुळे आता ब म्हणून आपण ते नंबर काढणार. 18 जे ब आहेत याच्यामधले, आणि त्याच्यामधून एक चिठ्ठी आपण काढणार की त्याच्यासाठी तो इथे नामाप्र म्हणून येईल. आता आपण चिठ्ठ्या काढायला सुरुवात करा. 5B. 5B. 9B. 9B. 10B. 10B. 11B. 11B. 12B. 12B. 13B. 13B. 14B. 14B. 15B. 15B. 16B. 16B. 18B. 17B. 17B. 18B. 18B. 19B.
19B 19B 21B 23B 24B 25B 26B 27B या 18 प्रभागातील चिठ्ठ्यामधून आपल्याला एक चिठ्ठी काढावयाची आहे. ती चिठ्ठी नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी असेल आणि त्यानंतर मग 29 जागा पूर्ण होतील नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठीच्या. रोलर फिरवा 5 वेळा क्लॉकवाईज 5 वेळा अँटी क्लॉकवाईज आणि एका विद्यार्थ्याने वर यावं. स्वराज धनराज एक चिठ्ठी स्वराज त्यामधनं काढ रोलर मधून. पाच ब हा तो प्रभाग आहे. 5B या पद्धतीनं नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी 29 जागा आपण आरक्षित केलेल्या आहेत आणि यानंतर त्या उरलेल्या जागा राहतील त्या सर्वसाधारण प्रवर्गासाठी राहतील. सर्वसाधारण प्रवर्ग 70 जागा राहतील. त्या उर्वरित ज्या चिठ्ठ्या आहेत 17 त्या सर्वसाधारणच्या याच्यामध्ये टाकायच्या. डोईफोडे साहेब, आता ज्यावेळेस चिठ्ठ्या टाक तुम्ही इकडे टाईप पण करा. दोन्ही एकत्र एकाच वेळेस होईल. 16B 13B 25B 21B
14 ब, 10 ब, 18 ब, 19 ब, 12 ब, 12 ब, 15 ब, 15 ब, 26 ब, 26 ब, 23 ब, 23 ब, 9 ब, 9 ब, 17 ब, 17 ब, 11 ब, 11 ब, 27 ब, 27 ब, 24 ब, 24 ब, अशा प्रकारे आपल्या रोलर मधल्या सर्व चिठ्ठ्या सर्वसाधारण मध्ये ठेवण्यात आलेल्या आहेत. सांगून आपण प्रत्येक चिठ्ठी दाखवून सर्वसाधारण मध्ये टाका. तर चिठ्ठ्या संपल्या, आता उर्वरित जे आहेत ते सर्वसाधारण राहतील, ते मी वाचून दाखवतो केल्यानंतर. नाही नाही, ह्या ज्या चिठ्ठ्या आता याच्यात असतील ना, हो, त्या ज्यावेळेस उचलून तुम्ही अ मधल्या जेवढ्या, आता अ तर संपलेल्या आहेत है ना, बच्या झाल्या. हा ब संपलाय, तर आता क आणि ड मधल्या जे आहे 1 ते 28 ते सगळं दाखवून नंतर सर्वसाधारणच्या डब्यामध्ये टाका. आधी क मधल्या घ्या. सर्वसाधारणसाठी 1 क, 1 क, 2 क, 3 क, 2 क, 3 क, 3 क, 4 क, 4 क, 5 क, 5 क, 7 क, 7 क, 9 क, 9 क, 10 क, 10 क, 11 क, 11 क, 11 क, 12 क, 12 क, 12 क, 13 क, 13 क, 13 क, 14 क, 14 क, 14 क, 15 क, 15 क, 15 क, 16 क, 16 क,
16 क 17 क 17 क 17 क 18 क 18 क 18 क 19 क 19 क 19 क 20 क 20 क 20 क 21 क 21 क 21 क 22 क 22 क 22 क 23 क 23 क 23 क 24 क 24 क 24 क 25 क 25 क 25 क 26 क 26 क 26 क 27 क 27 क 27 क 28 क 28 क 28 क 1 ड 1 ड 1 ड 2 ड 2 ड 3 ड 3 ड 4 ड 4 ड 5 ड 5 ड 6 ड 6 ड 7 ड 7 ड 8 ड 8 ड 9 ड 9 ड 10 ड 10 ड 11 ड 11 ड 12 ड 12 ड 13 ड 13 ड 14 ड 14 ड 15 ड 15 ड 16 ड 16 ड 17 ड 17 ड 18 ड 18 ड 19 ड 19 ड 20 ड 20 ड 21 ड 21 ड 22 ड 22 ड 23 ड 23 ड
24D 24D 25D 25D 26D 26D आणि 27D 27D अशा पद्धतीनं सर्वसाधारण साठी एकूण 70 जागा राहिलेल्या आहेत. आता नागरिकांच्या मागास प्रवर्गातील एकूण 29 जागांपैकी आपल्याला 15 जागा महिलांसाठी आरक्षित करावायच्या आहेत. पंधरा जागांसाठी आपण आता एक एक नियम टप्पा करून आपण पुढे जाऊया. पहिला जो नियम आहे, ज्या प्रभागात नागरिकांच्या मागास प्रवर्गाच्या 2 जागा आलेल्या असतील त्यातील 1 जागा महिलांसाठी आपल्याला नेमून द्यायची. तक्ता, आरक्षण तक्ता. हा आपला 5 हा प्रभाग असा आहे की इथे नागरिकांच्या मागास प्रवर्गाच्या 2 जागा आहेत, म्हणजे त्यातली 1 जागा नागरिकांच्या मागास प्रवर्गाच्या महिलेसाठी आपल्याला थेट नेमून द्यायची आहे. 5A नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला. नामाप्रमधून 5A काढा आणि नामाप्रम महिलांमध्ये 5A ची चिठ्ठी नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग या बॉक्स मधून काढून महिला राखीवसाठी जो बॉक्स आहे त्यामध्ये ठेवण्यात येते आहे. 5A नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिला. नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिलांच्या बॉक्समध्ये ती चिठ्ठी ठेवण्यात येते आहे. अशा पद्धतीनं 15 पैकी 1 जागा नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलांसाठी थेट आरक्षित झालेली आहे. आपला दुसरा जो पुढचा नियम आहे, कृपया काळजीपूर्वक लक्ष द्यावं. ज्या प्रभागामध्ये 1 किंवा अधिक जागा एक तर अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमाती किंवा दोन्ही जाती जमाती दोन्ही यांच्यासाठी राखीव असतील, परंतु त्या प्रवर्गाच्या म्हणजे अनुसूचित जाती आणि जमातीच्या महिलांकरिता राखीव झालेले नसतील, त्या प्रभागातील नामप्रची जागा त्या नामप्रच्या महिलेसाठी नेमून देण्यात येईल. पुन्हा एकदा सांगू का मी? ज्या प्रभाग हो तो नियम पण इथे ठेवा आधी. स्क्रीनवर नियम पण ठेवा. आणि वाचत असताना तुम्ही कुठला नियम वाचता ते पण दाखवा. या दोन्ही स्क्रीनवर पण ठेवा. म्हणजे ज्या प्रभागामध्ये 1 किंवा अधिक जागा एकतर अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमाती किंवा दोन्हीसाठी राखीव असतील, जाती जमाती दोन्हीसाठी राखीव असतील, परंतु अनुसूचित जातीच्या किंवा जमातीच्या महिलांकरिता त्या प्रभागात राखीव जागा झालेल्या नसतील, तर त्या प्रभागातली नागरिकांच्या मागास प्रवर्गाची जागा आपल्याला नागरिकांच्या मागास प्रवर्गाच्या महिलेसाठी राखीव ठेवायची आहे. हा नियम आहे. कारण की बेसिक जो आपला नियम आहे तो प्रत्येक प्रभागामध्ये 2 जागा आपल्याला महिलांसाठी राखीव ठेवायच्या. हे कोंडे साहेबांनी आपल्याला सुरुवातीला सांगितलेलं आहे. या नियमानुसार या आपला जो आता हा जो 2 नंबरचा जो नियम आहे त्याच्यानुसार अशी कुठली परिस्थिती आहे आपल्या आरक्षणामध्ये ते दाखवा. प्रभाग 1 मध्ये अनुसूचित जातीची जागा आहे परंतु महिलेकरिता आरक्षित आहे, त्यामुळे तो विचारात घेतला जाणार नाही. प्रभाग 2 मध्ये अनुसूचित जातीची जागा आहे परंतु महिला आरक्षण आहे, त्यामुळे इथेही विचारात घेतल्या जाणार नाही.
प्रभाग 3 मध्ये अनुसूचित जातीची जागा आहे, परंतु त्या प्रवर्गाची महिला आरक्षण नाही, त्यामुळे प्रभाग 3 ब हा नामाप्र महिला आरक्षित झालेला आहे. नाही, 2 जागा जिथे अनुसूचित जाती आणि जमाती अशा राखीव आहेत. 1 किंवा 2 सर. 8 मध्ये 1 किंवा 2 नाही. नियम वाचा पुन्हा. नियम पुन्हा वाचा. एक किंवा अधिक असल्यामुळे आपला नियम आहे एक तर 1 किंवा 2 किंवा दोन्ही SC किंवा ST साठी असतील, परंतु त्या प्रवर्गाच्या महिलेसाठी राखीव नसेल तर त्यातली ओबीसीची जागा नामाप्रची जागा नामाप्रच्या महिलेसाठी जाईल. त्यामुळे प्रभाग 3 मध्ये बघा अनुसूचित जातीसाठी जागा आहे, परंतु महिलेकरिता नाही, म्हणून 3 ब हा नामाप्र महिला आरक्षित होईल. प्रभाग 4 मध्ये बघा आता आपण 3 ब ही चिठ्ठी काढून महिलांच्या राखीवमध्ये ठेवतो आहोत. नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिला राखीव 3 ब चिठ्ठी दाखवण्यात येते. 3 ब ती नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिला या बॉक्स मध्ये ठेवण्यात येईल. प्रभाग 4 मध्ये आपण बघा अनुसूचित जातीसाठी जागा राखीव आहे आणि त्या प्रवर्गाच्या महिलेसाठी पण राखीव आहे, त्यामुळे इथं नामाप्रची महिला थेट देता येणार नाही. प्रभाग 5 मध्ये पण नाही, आपण ऑलरेडी एक नामाप्रची महिला आरक्षित केलेली आहे. प्रभाग 6 मध्ये अनुसूचित जातीची जागा आहे आणि जमातीची पण जागा आहे 6 ब, परंतु 6 ब मध्ये अनुसूचित जमाती महिला आरक्षण झालेलं आहे, त्यामुळे इथे पण नाही. 7 मध्ये अनुसूचित जातीची जागा आहे 7 अ, परंतु महिला आरक्षित नाही, त्यामुळं 7 ब नामाप्र महिला आरक्षित होईल. प्रभाग 8 मध्ये 7 ब या ठिकाणी चिठ्ठी काढून त्यामध्ये ठेवण्यात येते आहे. 7 ब पुढचं प्रभाग 8 मध्ये अनुसूचित जातीसाठी पण जागा राखीव आहे, अनुसूचित जमाती करता पण जागा राखीव आहे, परंतु महिलांसाठी त्या प्रवर्गाच्या महिलांसाठी आरक्षित झालेली नाही, त्यामुळं 8 क नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलांसाठी राखीव होईल. 8 क ची चिठ्ठी बाहेर काढा. 8 क ची चिठ्ठी दाखवण्यात येते आहे. ती नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिलांच्या बॉक्समध्ये ठेवण्यात येते आहे. नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिला त्या बॉक्समध्ये ठेवण्यात येते आहे. आता पुढे प्रभाग 20 मध्ये अनुसूचित जातीची जागा आहे 20 वरती घ्या. परंतु अनुसूचित जातीच्या महिला प्रवर्गासाठी राखीव आहे, त्यामुळे इथे पण विचार होणार नाही. 22 मध्ये अनुसूचित जातीची जागा आरक्षित आहे आणि त्यातील महिलांकरिता आरक्षित नाही, त्यामुळे 22 ब नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला आरक्षित होईल. 22 ब ची चिठ्ठी काढावी. 22 ब ची चिठ्ठी दाखवण्यात येते आहे आपल्याला आणि ती नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिला या बॉक्समध्ये ठेवण्यात येते आहे. त्यानंतर 28 या प्रभागामध्ये अनुसूचित जातीची जागा आरक्षित आहे आणि त्या ठिकाणी त्या प्रवर्गाच्या महिलांसाठी पण जागा आरक्षित आहे, त्यामुळे 28 चा पण विचार करता येणार नाही. अशा तऱ्हेने दुसऱ्या नियमानुसार आपण नागरिकांच्या मागास प्रवर्गातील महिलांकरिता जागा आरक्षित केलेल्या आहेत. नियम दाखवा. ह्या 4 जागा आरक्षित झाल्या. पहिल्या नियमानुसार 1 जागा आरक्षित झाली. अशा पद्धतीनं 15 पैकी 5 जागा आरक्षित झालेल्या आहेत.
आता तिसरा त्यानंतर आता आपल्याला उर्वरित 15 पैकी 10 जागा नागरिकांच्या मागास प्रवर्गातील महिलांकरता आरक्षित करायच्या आहेत. त्यासाठी पुढचा जो आपला नियम आहे, यानंतर शिल्लक राहिलेल्या जागा म्हणजे आपल्याला 10 जागा आणखी नाममात्र महिलेकरता आरक्षित करायच्या आहेत. ज्या प्रभागामध्ये महिलांकरता अगोदरच 2 जागा आरक्षित झालेल्या नसतील, 2ची मर्यादा आहे, असे प्रभागामध्ये आपल्याला सोडतीनं नेमून देता येतील. जिथं 2 झालेले प्रभागामध्ये ते विचारात घेतल्या जाणार नाहीत. जिथं 2 बाकी पाहिजेत महिलांसाठीचं आरक्षण, तर त्यामध्ये आपल्याला चिठ्ठ्या आपल्याला काढावायच्या आहेत. याच्यामध्ये जर आपण बघितलं असेल की आपल्याकडे कुठे आता जे काही वाटप झालं त्याच्यामध्ये कुठेही डबल महिला आतापर्यंत आलेली नाही. त्यामुळे आता जे उर्वरित नामाप्रचे गट आहे, तर खाली घ्या फर्स्ट पासून त्याच्या चिठ्ठ्या काढायला मला वाटतं आपण ठेवावे ना. 2ब 1ब 1ब नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गामधल्या डोईपुढे साहेब चालू करा ना ते. प्रभाग क्रमांक 1 मध्ये पहा आपण, अ मध्ये अनुसूचित जातीची महिला आहे, एकच महिला आहे. पुढच्या ब क ड मध्ये महिला नाही, त्यामुळं प्रभाग क्रमांक 1ब नामाप्र ही महिलांसाठी जाईल. चिठ्ठ्यामध्ये घ्यायचं आहे. त्यानंतर एक ब ची चिठ्ठी आपल्याला दाखवण्यात येते आहे. ती रोल करून सोडतीसाठी बॉक्समध्ये रोलरमध्ये टाकण्यात येते आहे. 1ब 1ब ची चिठ्ठी रोलरमध्ये टाकण्यात येते. 1ब 2ब 2ब चिठ्ठी आपल्याला दाखवण्यात येते आहे. 2ब रोल करून रोलरमध्ये टाकण्यात येत आहे. 3 मध्ये नामाप्रची महिला यापूर्वी आरक्षित आहे, त्यामुळे तो घेता येणार नाही. 4ब आपल्याला चिठ्ठी दाखवण्यात येते आहे. 4ब 4 मध्ये एकच महिला जागा आरक्षित आहे, त्यामुळे हा पण चिठ्ठीत घेण्यात येईल. 5 मध्ये एकच महिला आरक्षित आहे, त्यामुळे 5ब 5ब ची चिठ्ठी आपल्याला दाखवण्यात येते आहे. 5ब रोल करून रोलर मध्ये टाकण्यात येते आहे. 5ब 6 मध्ये एकच जागा महिलांसाठी आरक्षित आहे, त्यामुळं 6क 5ब ची चिठ्ठी टाकण्यात येते आहे. 6क ची चिठ्ठी आपल्याला दाखवण्यात येते आहे. 6क 9अ 9अ
9 ची चिठ्ठी आपल्याला दाखवण्यात येते आहे. 9 10 9 ची चिठ्ठी रोल करण्यात येते आहे आणि रोलरमध्ये टाकण्यात येते आहे. यानंतर 10 11 ची चिठ्ठी आपल्याला दाखवण्यात येते आहे. 11 नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिला राखीवसाठी 5 जागा राखीव झालेल्या आहेत. 10 जागांसाठी चिठ्ठ्या काढून आपण त्या ठिकाणी ते 12 13 ची चिठ्ठी आपल्याला दाखवण्यात येते आहे. 13 14 15 ची चिठ्ठी आपल्याला दाखवण्यात येते आहे. 15 16 ची चिठ्ठी दाखवण्यात येते आहे. 16 स्क्रीनवर घ्या. 17 ची चिठ्ठी आपल्याला दाखवण्यात येते आहे. 17 18 ची चिठ्ठी आपल्याला दाखवण्यात येते. 18 19 ची चिठ्ठी आपल्याला दाखवण्यात येत आहे. 19 ची चिठ्ठी रोलरमध्ये टाकण्यात येते आहे. 20 20
20B ची चिठ्ठी रोलर करून रोलरमध्ये टाकण्यात येते आहे. रोल करून 20B. एकवीस अ ची चिठ्ठी आपल्याला दाखवण्यात येते आहे. 21A. तेवीस अ. चोवीस अ. 24A. 25A ची चिठ्ठी दाखवण्यात येते आहे. 25A. 26A ची चिठ्ठी आपल्याला दाखवण्यात येते आहे. 26A. 27A ची चिठ्ठी आपल्याला दाखवण्यात येते आहे. रोल करून रोलरमध्ये टाकण्यात येईल. महिला आरक्षण सोडतीसाठी. अठ्ठावीस ब ची चिठ्ठी आपल्याला दाखवण्यात येते आहे. 28B. या चिठ्ठ्यांपैकी आपल्याला 10 चिठ्ठ्या काढायच्या आहेत. त्या 10 चिठ्ठ्या ज्या निघतील त्या नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलाकरता राखीव होतील. रोलर बंद करून तो 5 वेळा क्लॉकवाईज आणि 5 वेळा अँटी क्लॉकवाईज फिरवण्यात येते आणि एकेका विद्यार्थ्याला बोलवून त्याच्या हातून आपण या ठिकाणी या 10 चिठ्ठ्या काढणार आहोत. त्यामधल्या एक एक करून. तेजस उबाळेने वर यावं. तेजस उबाळे. तेजस उबाळे. एक चिठ्ठी काढतोय तो. त्याने एक चिठ्ठी काढली. 28B ही चिठ्ठी काढलेली आहे. 28B. कृपया आपल्याला विनंती आहे थोडं आपण सभागृहात शांतता बाळगावी. कृपया आपल्या सर्वांना विनंती आहे सभागृहात शांतता बाळगावी. तन्मय देशमुख पुढची चिठ्ठी काढण्यासाठी.
तन्मय देशमुख, 14 रत्नेश त्रिपाठी, कृपया मंचावर यावं. रत्नेश त्रिपाठी विद्यार्थी. रत्नेश त्यामधनं एक चिठ्ठी काढेल. एकवीस ची चिठ्ठी काढली आहे. 21 आयुष चौरसिया याला विनंती आहे कृपया मंचावर यावं. 3 चिठ्ठ्या झालेल्या आहेत, आता 4थी चिठ्ठी काढेल. आयुष चौरसिया. आयुष चौरसिया. आयुषने सुद्धा एक चिठ्ठी काढलेली आहे. क्रमांक आहे 1B. 5वी चिठ्ठी काढण्यासाठी स्वराज धनराज याला विनंती आहे मंचावर यावं. स्वराज धनराज. प्रभाग क्रमांक 23A. 6वी चिठ्ठी काढण्यासाठी मी तन्मय देशमुख याला मंचावर बोलवी. तन्मय देशमुख एक चिठ्ठी काढतोय तो. त्याने एक चिठ्ठी काढली. तेजस बाळे. तेजस उबाळे चिठ्ठी काढतो आहे. तेजस उबाळेने काढलेली चिठ्ठी. 18A. त्यानंतर रत्नेश त्रिपाठीने मंचावर यायचं आहे 8वी चिठ्ठी काढण्यासाठी. रत्नेश त्रिपाठी. रत्नेश त्रिपाठी 8वी चिठ्ठी काढतो आहे. आपण 10 चिठ्ठ्या काढणार आहोत. रत्नेश त्रिपाठी. सत्तावीस अ. यानंतर आयुष चौरसियाला विनंती आहे मंचावर यावं. आयुष चौरसिया 9वी चिठ्ठी काढतोय. आयुष चौरसिया. आयुष चौरसिया. आयुष चौरसिया. आयुष चौरसियाने काढलेली चिठ्ठी आहे 11A. 9वी चिठ्ठी काढलेली आयुष चौरसियाने 11A. आणि 10वी चिठ्ठी काढण्यासाठी स्वराज धनराजला पाचारण करतो. त्याने मंचावर यावं. स्वराज धनराज 10वी चिठ्ठी काढतो आहे. नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिला राखीवसाठी 10वी चिठ्ठी काढतो आहे.
16 10 चिठ्ठ्या आपण काढलेल्या आहेत. 28 ब, 14 21 1 ब, 23 20 ब, 18 27 11 आणि 16 या 10 चिठ्ठ्या नागरिकांचा प्रवास मागासवर्ग प्रवर्ग महिलांसाठी राखीव आहेत. उर्वरित चिठ्ठ्या त्या इतर नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गामध्ये 9 परत नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गामध्ये त्या उरलेल्या चिठ्ठ्या ठेवतो आहोत. 9 15 12 19 10 5 ब 13 24 17 25 6 4 ब 2 ब 26 या सर्व चिठ्ठ्या नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गामधल्या बॉक्समध्ये ठेवण्यात आलेल्या आहेत. नवी मुंबई महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक 2025 करता आपण आज या ठिकाणी आरक्षण निश्चिती आणि सोडत कार्यक्रम करतो आहोत. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग या तिन्ही ठिकाणच्या महिलांचं आरक्षण काढण्यात आलेलं आहे. आता आपण सर्वसाधारणकडे वळतो आहोत. डोईपाटी साहेब, सर्वसाधारणचा नियम आणि ते पुढची कारवाई सुरू करतो. मधून भरायचे यासाठी डोईपाटी साहेब नियम वाचून दाखवतील. तरी पण तो नियम असा आहे की ज्या प्रभागामध्ये 2 महिला राखीव झालेले नाहीत, एकच महिला राखीव असेल तर तिथली सर्वसाधारणची थेट महिलांसाठी जाईल. जिथं 2 महिला राखीव झालेल्या आहेत तिथं कुठली जाणार नाही, ती सर्वसाधारणच राहील. अशा पद्धतीनं ते पुढे जातीलच. यानंतर सर्वसाधारण प्रवर्गातील महिलांसाठी जागा आपल्याला आरक्षित करायच्या आहेत. सर्वसाधारण प्रभागामध्ये एकूण 70 जागा आहेत, त्यापैकी 35 जागा आपल्याला महिला आरक्षित करायच्या आहेत.
हे करत असताना आता एक शेवटचा नियम यासाठी उरलेला आहे. ज्या प्रभागामध्ये महिलांसाठी 2 जागा आरक्षित झाल्या नाही त्या 2च्या मर्यादेपर्यंत आपल्याला सर्वसाधारण महिलेसाठी जागा आपल्याला थेट नेमून देता येतील. प्रत्येक प्रभागामध्ये मग तो प्रभाग 4 सदस्यांचा असो किंवा 3 सदस्यांचा असो आपल्याला 2 जागा या महिलांसाठी आरक्षित करणं बंधनकारक आहे. त्यामुळे ज्या ज्या प्रभागामध्ये 2-2 जागा महिलांसाठी आरक्षित झाल्या नाहीत त्या प्रभागामध्ये आपण महिलांसाठी जागा सर्वसाधारण प्रभागातील महिलांसाठी जागा 35 पर्यंत आपण नेमून देणार आहोत. आपण डोईफोडे साहेब पहिल्यापासून सुरू करा. अहो आपण सुरू करा ना. 1 पासून सुरू करा. प्रभाग 1 मध्ये बघा 2 जागा महिलांसाठी यापूर्वीच आरक्षित आहेत. त्यामुळे प्रभाग 1 मध्ये महिला सर्वसाधारण येणार नाही. थेट येणार नाही. हो ना, थेट. हां, नंतर येऊ शकते. नाही, चिठ्ठी नावा हो. सर्वसाधारण चिठ्ठी येणार नाही सर आता. ठीक. प्रभाग 2 मध्ये 4 पैकी 1च जागा महिलांसाठी यापूर्वी आरक्षित आहे अनुसूचित जाती. त्यामुळं प्रभाग 2 मध्ये 1 महिला देणं बंधनकारक आहे. म्हणजे प्रभाग 2 सर्वसाधारण महिला आरक्षित होत आहे. प्रभाग एक चिठ्ठ्या आपण जसे महिलांचे प्रभाग निघतोय त्याप्रमाणे त्याच्यात ठेवून देतो. तर 2 ची चिठ्ठी आपण महिला सर्वसाधारण आरक्षणाच्या बॉक्समध्ये टाकतो आहोत. 2 ची चिठ्ठी आपण दाखवून आपल्याला जो बॉक्स खाली ठेवलेला आहे सर्वसाधारण महिला त्या ठिकाणी ठेवतो आहोत. 2 ची चिठ्ठी आपल्याला दाखवली जाते आहे आणि ती त्या सर्वसाधारणच्या बॉक्समध्ये ठेवण्यात येते आहे. 2 प्रभाग 3 मध्ये यापूर्वी 1 महिला आरक्षित आहे. त्यामुळं प्रभाग 3 ही सर्वसाधारण महिला आरक्षित होईल. 3 ची चिठ्ठी आपल्याला दाखवून त्या ठिकाणी ठेवण्यात येते आहे. 3 प्रभाग 4 मध्ये 1 जागा महिलांसाठी आरक्षित आहे. त्यामुळे 4 सर्वसाधारण महिला आरक्षित होईल. 4 ची चिठ्ठी आपल्याला दाखवण्यात येते आहे आणि ती सर्वसाधारण महिला आरक्षणाच्या बॉक्समध्ये ठेवण्यात येते आहे. 4 प्रभाग 5 मध्ये यापूर्वी महिलांसाठी 1 जागा आरक्षित झालेली आहे. त्यामुळे 5 सर्वसाधारण महिला आरक्षित. 5 सर्वसाधारण महिला आरक्षित. 5 प्रभाग 6 मध्ये यापूर्वी 1च महिला जागा आरक्षित आहे. त्यामुळे 6 सर्वसाधारण महिला आरक्षित. 6 ची चिठ्ठी आपल्याला दाखवण्यात येते आहे आणि ती सर्वसाधारण महिला आरक्षणाच्या बॉक्समध्ये ठेवण्यात येते आहे. प्रभाग 7 मध्ये यापूर्वी 1च महिला आरक्षित जागा आहे. त्यामुळे 7 सर्वसाधारण महिला आरक्षित होईल. 7 ची चिठ्ठी आपल्याला दाखवण्यात येते आहे. 7 आणि ती सर्वसाधारण महिला आरक्षण या बॉक्समध्ये ठेवण्यात येते आहे. 7
प्रभाग ड मध्ये यापूर्वी एक जागा महिला आरक्षित आहे, त्यामुळे प्रभाग 8 मध्ये 8D सर्वसाधारण महिला आरक्षित. 8D ची चिठ्ठी काढण्यात येते आहे. 8D ची चिठ्ठी आपल्याला दाखवण्यात येते आहे. 8D ची चिठ्ठी सर्वसाधारण महिला आरक्षित या बॉक्समध्ये ठेवण्यात येते आहे. प्रभाग 9 मध्ये यापूर्वी महिलांसाठी एकही जागा आरक्षित झालेली नाही, त्यामुळे या प्रभागामध्ये 2 जागा आपल्याला महिलांसाठी आरक्षित कराव्या लागणार आहेत. 9B सर्वसाधारण महिला आरक्षित आणि 9K सर्वसाधारण महिला आरक्षित. 9B आणि 9K या 2 चिठ्ठ्या त्या ठिकाणाहून काढण्यात येत आहेत. 9B आपल्याला दाखवण्यात येते आहे आणि ती महिला आरक्षितच्या बॉक्समध्ये ठेवण्यात येते आहे. त्यानंतर 9K सुद्धा काढण्यात येईल आणि ती महिला सर्वसाधारण आरक्षित या बॉक्समध्ये ठेवण्यात येईल. 9B आणि 9K. प्रभाग 10 मध्ये यापूर्वी एकही जागा महिलांसाठी आरक्षित झालेली नाही, त्यामुळे 2 जागा या ठिकाणी आपल्याला द्याव्या लागतील. 10B आणि 10K सर्वसाधारण महिला आरक्षित. 10B ची चिठ्ठी काढण्यात येते आहे. 10B सर्वसाधारण महिला आरक्षित. 10B आणि त्यानंतर 10K ची सुद्धा चिठ्ठी काढण्यात येईल. 10B ची चिठ्ठी आपल्याला दाखवण्यात येते आहे. 10B ची चिठ्ठी आपल्याला दाखवण्यात येते आहे. 10B आणि 10K ची चिठ्ठी सुद्धा काढण्यात येते आहे, आपल्याला दाखवण्यात येते. 10K ची चिठ्ठी सुद्धा सर्वसाधारण महिला आरक्षितच्या बॉक्समध्ये ठेवण्यात येते आहे. प्रभाग 11 मध्ये यापूर्वी एक जागा महिलांसाठी आरक्षित आहे, त्यामुळे 11B सर्वसाधारण महिला आरक्षित होईल. 11B सर्वसाधारण महिला आरक्षित. 11B ची चिठ्ठी त्या ठिकाणाहून काढण्यात येते आहे आणि ती त्या बॉक्समध्ये आपण ठेवतो आहोत. 11B 11B ची चिठ्ठी काढण्यात आलेली आहे, आपल्याला दाखवण्यात येते आहे. 11B सर्वसाधारण महिला आरक्षितच्या बॉक्समध्ये ठेवण्यात येते आहे. त्यामुळे 12B आणि 12K सर्वसाधारण महिला आरक्षित होतील. 12B सर्वसाधारण महिला आरक्षित. 12B आणि 12K सुद्धा सर्वसाधारण महिला आरक्षित. आपल्याला या दोन्ही चिठ्ठ्या दाखवून त्या बॉक्समध्ये टाकण्यात येते. प्रथमतः 12B आणि 12K. 12B दाखवण्यात येते आहे, त्या बॉक्समध्ये ठेवण्यात येते आहे. 12K सुद्धा आपल्याला दाखवून बॉक्समध्ये ठेवण्यात येते आहे. 12K. प्रभाग 13 मध्ये यापूर्वी एकही जागा महिलांसाठी आरक्षित झालेली नाही, त्यामुळे 13B आणि 13K सर्वसाधारण महिला आरक्षित होतील. 13B आणि 13K. 13B ची चिठ्ठी आपल्याला दाखवण्यात येते आहे आणि ती सर्वसाधारण महिला आरक्षितच्या बॉक्समध्ये ठेवण्यात येईल. त्यानंतर 13K ची चिठ्ठी आपल्याला दाखवण्यात येते आहे, तीही सर्वसाधारण महिला आरक्षितच्या बॉक्समध्ये ठेवण्यात येईल. प्रभाग 14 मध्ये यापूर्वी एक जागा महिला आरक्षित आहे, त्यामुळे प्रभाग 14B सर्वसाधारण महिला. प्रभाग 14B सर्वसाधारण महिला बॉक्समध्ये काढण्यासाठी चिठ्ठी आपल्याला दाखवण्यात येईल. 14B ची चिठ्ठी या ठिकाणी आपल्याला दाखवण्यात येते आहे. 14B आणि ती चिठ्ठी त्या
सर्वसाधारण महिला आरक्षितच्या बॉक्समध्ये ठेवण्यात येते. 15 मध्ये यापूर्वी एकही जागा महिला आरक्षित नाही, त्यामुळे इथे 2 जागा द्याव्या लागतील. 15 ब आणि 15 क सर्वसाधारण महिला आरक्षित होतील. 15 ब आणि 15 क सर्वसाधारण महिला आरक्षित 2 जागा महिला आरक्षित होत आहेत या प्रभागातून. 15 सर्वसाधारण महिला 15 ब आणि 15 क 15 ब आणि 15 क 15 क ची चिठ्ठी आपल्याला दाखवण्यात येते आहे. 15 ब आणि 15 क 15 ब आणि 15 क आपल्याला प्रभाग क्रमांक 16 मध्ये यापूर्वी 1 जागा महिला आरक्षित आहे. कृपया आपल्या सर्वांना विनंती आहे, सोडत सुरू आहे, अजून संपलेली नाही, त्यामुळे कृपया आपण शांतपणे बसून घ्यावं किंवा कुठल्याही प्रकारचं आपापसात संभाषण करू नये. हे आपल्याला नम्रतेची विनंती आहे, सर्वांनाच विनंती आहे. प्रभाग क्रमांक 16 मध्ये यापूर्वी 1 जागा महिला आरक्षित आहे, त्यामुळे प्रभाग 16 ब सर्वसाधारण महिला आरक्षित होईल. 16 ब ची चिठ्ठी आपल्याला दाखवण्यात येते आहे. 16 ब सर्वसाधारण महिला आरक्षित 16 ब त्या बॉक्समध्ये टाकण्यात येते आहे. प्रभाग 17 मध्ये यापूर्वी एकही जागा महिला आरक्षित नाही, त्यामुळे प्रभाग 17 मध्ये 17 ब आणि 17 क सर्वसाधारण महिला आरक्षित होतील. 17 ब आणि 17 क सर्वसाधारण महिला आरक्षित प्रभाग या ठिकाणी नियमानुसार होतील. 17 ब ची चिठ्ठी आपल्याला दाखवण्यात येते आहे आणि ती बॉक्समध्ये टाकण्यात येते आहे. 17 ब नंतर 17 क ची चिठ्ठी आपल्याला दाखवण्यात येते आहे आणि ती बॉक्समध्ये टाकण्यात येते आहे. प्रभाग 18 मध्ये यापूर्वी 1 जागा महिला आरक्षित आहे, त्यामुळे 18 ब सर्वसाधारण महिला आरक्षित होईल. 18 ब ची चिठ्ठी आपल्याला दाखवण्यात येते आहे. सर्वसाधारण महिला आरक्षित ही जागा झालेली आहे. 18 ब त्या बॉक्समध्ये टाकण्यात येते आहे. प्रभाग 19 मध्ये यापूर्वी एकही जागा महिला आरक्षित नाही, त्यामुळे 19 ब आणि 19 क सर्वसाधारण महिला आरक्षित होतील. 19 ब ची चिठ्ठी आपल्याला दाखवण्यात येते. 19 ब ही चिठ्ठी सर्वसाधारण महिला आरक्षितच्या बॉक्समध्ये टाकण्यात येईल आणि त्यानंतर 19 क ची चिठ्ठी आपल्याला दाखवण्यात येते. 19 क तीही चिठ्ठी आपल्याला दाखवून त्या बॉक्समध्ये टाकण्यात येईल. कृपया सभागृहात शांतता राखावी, आपल्याला पुन्हा एक वार नम्रतेची विनंती आहे. प्रभाग 20 मध्ये यापूर्वी 2 जागा महिलांसाठी आरक्षित यापूर्वीच झालेल्या आहेत, त्यामुळे महिलांसाठी जागा पुन्हा या प्रभागात येणार नाही. प्रभाग 21 मध्ये यापूर्वी 1 जागा महिला आरक्षित आहे, त्यामुळे 21 ब सर्वसाधारण महिला. 21 ब सर्वसाधारण महिला. 21 ब आपल्याला चिठ्ठी दाखवण्यात येत आहे. सर्वसाधारण महिला आरक्षित आपल्याला ही चिठ्ठी दाखवण्यात येते आहे. 21 ब. प्रभाग 22 मध्ये यापूर्वी 1 जागा महिला आरक्षित आहे, त्यामुळे 22 क सर्वसाधारण महिला आरक्षित होईल. 22 क सर्वसाधारण महिला आरक्षित. 22 क ची चिठ्ठी आपल्याला दाखवण्यात येते आहे आणि ती त्या ठिकाणी बॉक्समध्ये ठेवण्यात येते आहे. प्रभाग 23 मध्ये यापूर्वी 1 जागा महिला आरक्षित आहे, त्यामुळे 23 ब सर्वसाधारण महिला आरक्षित होईल. 23 ब ची चिठ्ठी आपल्याला दाखवण्यात येते आहे. 23 ब सर्वसाधारण महिला आरक्षित. 23 ब ची चिठ्ठी आपल्याला दाखवण्यात येते आहे. 23 ब. प्रभाग 24 मध्ये यापूर्वी एकही जागा महिला आरक्षित नाही, त्यामुळे 24 ब आणि 24 क सर्वसाधारण महिला आरक्षित होईल. 24 ब आणि 24 क. 24 ब ची चिठ्ठी आपल्याला दाखवण्यात येते. 24 ब ती त्या ठिकाणी बॉक्समध्ये ठेवण्यात येईल सर्वसाधारण महिला आरक्षितच्या आणि 24 क ची चिठ्ठी आपल्याला दाखवण्यात येत आहे, ती देखील त्या बॉक्समध्ये ठेवण्यात येईल. 24 ब आणि 24 क. प्रभाग 25 मध्ये यापूर्वी एकही जागा महिला आरक्षित नाही, त्यामुळे 25 ब आणि 25 क सर्वसाधारण महिला आरक्षित होईल. 25 ब ची चिठ्ठी आपल्याला दाखवण्यात येते आहे. सर्वसाधारण महिला आरक्षित 25 ब.
आणि 25 क ची चिठ्ठी आपल्याला दाखवण्यात येते आहे. 25 क. प्रभाग 26 मध्ये यापूर्वी एकही जागा महिला आरक्षित नाही, त्यामुळे 26 ब आणि 26 क सर्वसाधारण महिला आरक्षित होतील. 26 ब ची चिठ्ठी आपल्याला दाखवण्यात येते आहे. 26 ब आणि यानंतर 26 क ची चिठ्ठी आपल्याला दाखवण्यात येईल. 26 क, 26 ब, 26 क. प्रभाग 27 मध्ये यापूर्वी एक जागा महिलांसाठी आरक्षित आहे, त्यामुळे 27 ब सर्वसाधारण महिला आरक्षित होईल. 27 ब सर्वसाधारण महिला. 27 ब ची चिठ्ठी आपल्याला दाखवण्यात येते आहे. आपण आपल्याला त्या ठिकाणी दाखवण्यात येते आहे. प्रभाग 28 मध्ये यापूर्वी दोनही जागा महिलांसाठी आहेत, त्यामुळे प्रभाग 28 मध्ये पुढे महिला देण्यात येणार नाही. अशा पद्धतीनं सर्वसाधारण मधील 35 जागा महिलांसाठी आरक्षित झालेल्या आहेत आणि उरलेल्या 35 ह्या सर्वसाधारण किंवा अनारक्षित म्हणून घोषित करण्यात येत आहे. ह्या 35 सर्वसाधारण प्रवर्गातील 35 जागा ज्या महिलांसाठी आरक्षित झालेल्या आहेत त्याचे क्रमांक मी एकदा पुन्हा वाचून दाखवतो. आपण सर्वांनी शांतता ठेवावी. कोंडे, कृपया आपल्या सर्वांना विनंती आहे. अजून सोडत संपलेली नाही. सोडतीचा जो कार्यक्रम आहे तो नियमानुसार संपलेला नाही. आपण सुज्ञ आहात, जागरूक नागरिक आहात, जागरूक लोकप्रतिनिधी आहात, त्यामुळे आपल्याला विनंती आहे कृपया आपण या ठिकाणी शांतता राखावी. जे सर्वसाधारण महिलांसाठी राखीव प्रभाग आरक्षित झालेले आहेत त्यांचे क्रमांक या ठिकाणी वाचून दाखवतो. 6 ड, 7 क, 8 ड, 9 ब, 9 क, 10 ब, 10 क, 11 ब, 12 ब, 12 क, 13 ब, 13 क, 14 ब, 15 ब, 15 क, 16 ब, 17 ब, 17 क, 18 ब, 19 ब, 19 क, 21 ब, 22 क, 23 ब, 24 ब, 24 क, 25 ब, 25 क, 26 ब, 26 क आणि 27 ब हे प्रभाग सर्वसाधारण महिलांकरता राखीव जाहीर करण्यात येत आहेत. नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं माननीय आयोगाने निश्चित केल्याप्रमाणे या ठिकाणी जो निवडणूक कार्यक्रम, आरक्षण निश्चिती आणि सोडत कार्यक्रम संपन्न झालेला आहे. सार्वत्रिक